मी रोज पूजा करते. आय वर्शिप एव्हरी डे. आय वर्शिप एव्हरी डे. वर्शिप करणे, पूजा करणे. तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की तू पूजा केली की नाही, बऱ्याचदा आपण असे क्वेश्चन्स विचारतो की तू पूजा केली की नाही. सिंपल, डिड यू वर्शिप और नॉट. डिड यू वर्शिप और नॉट. आणि तुम्हाला तुमचा आन्सर असेल की हो, मी पूजा केली. येस, आय डिड वर्शिप. येस, आय डिड वर्शिप. तू पूजा का करत आहेस? वाय आर यू वर्शिपिंग. वाय आर यू वर्शिपिंग. गाईज, आपण अशाच पॅटर्नची सेंटेन्स डेली बोलत असतो. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी अशी सेंटेन्स कव्हर केली आहेत की जे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही डेली ते सेंटेन्स यूज करता, बोलता. त्याच्यामुळे असेच व्हिडिओमध्ये मी सेंटेन्स घेतले आहेत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, तुम्हाला नक्की युजफुल असणार आहे. कारण आपण खुश राहू शकू. बऱ्याचदा असं म्हणतो की आपण पूजा का करतो, तर आपण खुश राहू शकू. त्याचा आन्सर आहे, याला इंग्लिशमध्ये सिम्पली बोला, सो दॅट वी कॅन फील हॅपी. सो दॅट वी कॅन फील हॅपी. तू पूजा का करत आहेस म्हणून विचारता, तर तुम्ही त्याला सांगता की आपण खुश राहू शकू. सो दॅट वी कॅन फील हॅपी. क्लिअर झाला असेल. मी इथे पहिल्यांदाच आले नाही. तुम्ही सांगता की मी इथं पहिल्यांदाच नाही आले, म्हणजे तुम्हाला म्हणायचं की मी इथे पहिले पण आले आहे, म्हणजे मी पहिल्यांदाच नाही आले. क्लिअर. नेक्स्ट याचं बघा इंग्लिशमध्ये, आय एम नॉट हिअर फॉर द फर्स्ट टाइम. आय एम नॉट हिअर फॉर द फर्स्ट टाइम. हे कपडे जास्त दिवसापर्यंत टिकणार नाहीत. दीज क्लॉथ्स आर नॉट गोइंग टू स्टे लॉंग. दीज क्लॉथ्स आर नॉट गोइंग टू स्टे लॉंग. म्हणजे हे कपडे जास्त दिवस टिकणार नाहीयेत. पण देव तर सगळ्यांच्या आत आहे किंवा देव तर सगळ्यांच्या मध्ये आहे, अशी पण सेंटेन्स बोलतो. सिंपल म्हणा, बट गॉड इज इनसाइड एव्हरीवन. बट गॉड इज इनसाइड एव्हरीवन. खरं सांग, आंघोळ केली की नाही. टेल द ट्रूथ, डिड यू टेक अ बाथ और नॉट. टेल द ट्रूथ, डिड यू टेक अ बाथ और नॉट. म्हणजे खरं सांग, तू आंघोळ केली की नाही. मी तिच्या केसांना तेल लावत आहे. आय एम अप्लाइंग ऑइल टू हर्स हेअर. आय एम अप्लाइंग ऑइल टू हर्स हेअर. हेअर म्हणजे काय, केस, आणि हर्स म्हणजे तिच्या. किंवा इथे तुम्ही, आपण जसं इथे अप्लाइंग घेतलं आहे, इथेच तुम्ही पुटिंग घेऊ शकता किंवा सिम्पली ऑइलिंग. म्हणजे आय एम पुटिंग ऑइल टू हर्स हेअर किंवा आय एम ऑइलिंग हर्स हेअर, अशा प्रकारे. तू सुट्टी घेत आहेस. तुम्ही क्वेश्चन करता की तू सुट्टी घेत आहेस. आर यू टेकिंग अ डे ऑफ. आर यू टेकिंग अ डे ऑफ. हो, मी 2 दिवसाची सुट्टी घेत आहे. येस, आय एम टेकिंग 2 days ऑफ. येस, आय एम टेकिंग 2 days ऑफ. मी तुला परवा बोलले होते. मी तुला परवा बोलले होते. I told you the day before yesterday. I told you the day before yesterday. I told you the day before yesterday. Before yesterday म्हणजे परवा दिवशी मी तुला बोलले होते, असं तुम्हाला म्हणायचं आहे. कोणीतरी तुला विचारतंय, म्हणजे कोणीतरी तुला विचारतंय म्हणजे कोणीतरी तुझ्याबद्दल विचारतंय, असं त्याचं मीनिंग होतो. सिंपल, someone is asking for you. Someone is asking for you. गाईज, खूप छोटी छोटी सेंटेन्स आहेत जे की तुम्ही डेली यूज मध्येच यूज करता, अशी सेंटेन्स घेतली आहेत. एकदा दोनदा जर व्हिडिओ बघितला तर ही सगळी सेंटेन्स तुम्हाला तोंडपाठ होतील. तेव्हा व्हिडिओ केअरफुली बघा. एकदा नाही समजलं तर परत व्हिडिओ बघा आणि सगळी सेंटेन्स तोंडपाठ करा, जेणेकरून तुम्ही यूज करू शकाल. तुला वाटतं का की जे तू करत आहेस ते बरोबर आहे. तुला वाटतं का की जे तू करत आहेस ते बरोबर आहे. सिंपल, डू यू थिंक व्हॉट आर यू डुईंग इज फेअर. डू यू थिंक व्हॉट आर यू डुईंग इज फेअर. डू यू थिंक व्हॉट आर यू डुईंग इज फेअर किंवा डू यू थिंक व्हॉट आर यू डुईंग इज ओके किंवा राईट, असंही तुम्ही याला बोलू शकता. तुला असं का वाटतं.
वाय डू यू थिंक लाईक धिस, वाय डू यू थिंक लाईक धिस किंवा वाय डू यू थिंक लाईक सो असंही तुम्ही याला म्हणू शकता. लक्ष का देत नाहीस, वाय डोंट यू पे अटेन्शन, वाय डोंट यू पे अटेन्शन. हे अशा प्रकारे केलं जात नाही. तुम्ही म्हणताय की हे अशा प्रकारे केलं जात नाही किंवा हे करण्याची ही पद्धत नाही, असंही सेंटेन्स असू शकतं. इंग्लिशमध्ये बोला, धिस इज नॉट द वे टू डू इट, धिस इज नॉट द वे टू डू इट. तू असं का बोलत आहेस, वाय आर यू सेईंग दॅट, वाय आर यू सेईंग दॅट. तुला तयार होण्यासाठी किती वेळ लागेल, हाऊ लॉंग विल इट टेक यू टू गेट रेडी, हाऊ लॉंग विल यू टेक इट टू गेट रेडी. बरेचदा आपण म्हणतो की हे जार, सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा बर्न इट, बर्न इट किंवा बर्न इट आउट, बर्न इट आउट दोन्हीपैकी कोणतं एक तुम्ही बोलू शकता. किंवा हे विजव, ब्लो इट आउट, ब्लो इट आउट किंवा ब्लो इट. आता विजव म्हणजे कसं की तुम्ही फूक मारून ज्याला विजवता किंवा तुम्ही फुंकर मारून ज्याला विजवता त्याला तुम्ही ब्लो आउटचा तिथे तुम्हाला यूज करायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. तू काही ना काहीतरी लपवत आहेस, मुलांना आपण बोलतो तू मला माहिती आहे की तू काही ना काहीतरी लपवत आहेस, त्यातलं सेंटेन्स आहे की तू काही ना काहीतरी लपवत आहेस. सिंपल, यू आर हायडिंग समथिंग ऑर द अदर, यू आर हायडिंग समथिंग ऑर द अदर. माझं डोकं दुखतंय. आता माझं डोकं दुखतं किंवा माझं डोकं दुखत आहे असं जरी सेंटेन्स असलं तरी तुम्हाला इथे इंग्लिशमध्ये बोलताना आय हॅव अ हेडेक, आय हॅव अ हेडेक असंच म्हणायचं आहे. आय हॅव हेडेकिंग असं नाही बोलायचंय. घडी बघ, लुक ॲट द टाइम, लुक ॲट द टाइम. घडी बघायचा मिनिंग म्हणजे काय, घडीला बघ असं नाही की घडी बघ म्हणजे किती वाजलेत बघ, त्याचा मिनिंग असाही होतो. तेव्हा सिम्पली म्हणा लुक ॲट द टाइम, लुक ॲट द टाइम. ती माझं ऐकत नाही, शी इज नॉट ओबेईंग मी, शी इज नॉट ओबेईंग मी. ऐकत नाही म्हणजे काय, म्हणजे तुमचं म्हणण्याला ती मान देत नाही, म्हणजे तुमचा आदर करत नाही. शी इज नॉट ओबेईंग मी. तू कोणासोबत बोलत होता किंवा तू कोणासोबत बोलत होतास. विथ whom were you talking, with whom were you talking. माझ्याकडे लक्ष दे, पे अटेन्शन टू मी, पे अटेन्शन टू मी. बऱ्याचदा आपण हे सेंटेन्स तुम्ही ऐकलं असेल की मोकळ्या मनाने माझ्याशी बोल किंवा फ्री होऊन माझ्याशी बोल. सिंपल याला इंग्लिशमध्ये म्हणा फील फ्री टू टॉक टू मी, फील फ्री टू टॉक टू मी. मला शांततेने जगू दे किंवा मला शांतीने जगू दे. लेट मी लिव्ह पीसफुली, लेट मी लिव्ह पीसफुली. सवयी बनवून घे, एखाद्या गोष्टीची सवयी लावून घे किंवा सवयी बनवून घे. डेव्हलप अ हॅबिट, डेव्हलप अ हॅबिट. माझा फोन चार्जिंगला लाव, पुट माय फोन ऑन चार्जिंग, पुट माय फोन ऑन चार्जिंग. अशी सेंटेन्स गाईज आपण नेहमी बोलतो, त्याच्यामुळे ही सेंटेन्स लक्षात ठेवा. लाईट गेली आहे, द पॉवर इज आउट, द पॉवर इज आउट किंवा द पॉवर इज गॉन असे याला तुम्ही बोलू शकता. तुला ही कल्पना कुठून मिळाली किंवा तुला ही आयडिया कुठून मिळाली. वेअर डिड यू पिक अप दिस आयडिया, वेअर डिड यू पिक अप दिस आयडिया. माझ्या फोनची बॅटरी संपली आहे, माय फोन इज डेड, माय फोन इज डेड. आज मी सुट्टीवर आहे म्हणजे आज मी सुट्टी घेतली आहे. आय एम ऑफ टुडे, आय एम ऑफ टुडे. मी घरी आहे. आय एम ॲट होम, आय एम ॲट होम. माझ्याकडून चूक झाली. आय मेड अ मिस्टेक, आय मेड अ मिस्टेक. मी काही पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा सिम्पली
मी पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आय एम ट्राइंग टू सेव्ह सम मनी. आय एम ट्राइंग टू सेव्ह सम मनी. माझे केस विस्कटले आहेत किंवा खराब झाले आहेत. म्हणजे तुम्ही केस चांगले विंचरले आणि परत तुम्ही म्हणता की माझे केस विस्कटले, म्हणजे वाऱ्याने असेल किंवा दुसरं कोणी केलं असेल. सिंपल इंग्लिश मध्ये म्हणा, माय हेअर इज टँगल्ड अप. माय हेअर इज टँगल्ड अप. टँगल्ड होणे म्हणजे काय? विस्कटणे, एकात एक गुंतणे. माझे केस खराब करू नकोस. डोंट मेस माय हेअर. डोंट मेस माय हेअर किंवा डोंट मेस अप माय हेअर असं याला तुम्ही बोलू शकता. तुझे केस छोटे आहेत. युअर हेअर इज शॉर्ट. युअर हेअर इज शॉर्ट. तसंच तुम्हाला म्हणायचं असेल की माझी तब्येत ठीक वाटत नाही. तुम्ही म्हणता की आज मला बरं वाटत नाही किंवा माझी तब्येत मला ठीक वाटत नाही. सिंपल इंग्लिश मध्ये म्हणा, आय डोंट फील वेल. आय डोंट फील वेल. माफ कर, मी विसरले. बऱ्याचदा म्हणतो अरे माफ कर, मी विसरले यार. तशा प्रकारचं सेंटेन्स आहे. फॉरगिव्ह मी, आय फॉरगॉट. फॉरगिव्ह मी, आय फॉरगॉट. फॉरगिव्ह मी, माफ कर, मी विसरले, आय फॉरगॉट. दुखतंय, तुम्ही समजा तुमचा मुलगा आहे, त्याला काहीतरी लागलंय, तुम्ही त्याला विचारताय की दुखतंय किंवा दुखतंय का. सिंपल इंग्लिश मध्ये म्हणा, डज इट हर्ट. डज इट हर्ट. पाणी खूप थंड आहे का. इज द वॉटर टू कोल्ड. इज द वॉटर टू कोल्ड. मला याचा फरक पडत नाही किंवा मला याचा काही फरक पडत नाही. इट डझंट मॅटर टू मी. इट डझंट मॅटर टू मी. मला याची पर्वा नाही. आय डोंट केअर अबाउट इट. आय डोंट केअर अबाउट इट. माझ्यासाठी सगळे सेम आहेत. तुम्ही म्हणता की माझ्यासाठी सगळे सारखे आहेत किंवा माझ्यासाठी सगळे सेम आहेत. इट्स ऑल द सेम टू मी. इट्स ऑल द सेम टू मी. याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. इट डझंट अफेक्ट मी. इट डझंट अफेक्ट मी. परिणाम होत नाही म्हणजे काय, मला याचा अफेक्ट पडत नाही. क्लिअर. मी यासोबत ठीक आहे किंवा हे माझ्यासाठी ठीक आहे. आय एम ओके विथ इट. आय एम ओके विथ इट. जेवण बनव. कुक सम फूड. कुक सम फूड. खिडकी उघड, थोडी हवा आत येऊ दे. हे सेंटेन्स कसं बोलणार बघा. ओपन द विंडो, लेट सम एअर इन. ओपन द विंडो, लेट सम एअर इन. त्याला घरात येऊ दे. लेट हिम इन टू द हाऊस. लेट हिम इन टू द हाऊस. इथे तुम्ही इन टूच्या जागी इनसाइड द हाऊस पण घेऊ शकता. मी माझं वचन पाळलं. मी माझं वचन पाळलं. आय केप्ट माय प्रॉमिस. आय केप्ट माय प्रॉमिस. आणि तुझ्या वचनाचं काय. तुम्ही त्याला विचार, अरे मी माझं वचन पाळलं, तुझ्या वचनाचं काय. सिंपल. अँड व्हॉट अबाउट युअर प्रॉमिस. अँड व्हॉट अबाउट युअर प्रॉमिस. मी माझं वचन पाळण्यात कधीच चुकत नाही. आय नेव्हर फेल टू कीप माय प्रॉमिस. आय नेव्हर फेल टू कीप माय प्रॉमिस. प्रत्येक जण असं का म्हणत राहतं. तुम्ही म्हणता की अरे यार प्रत्येक जण असं का म्हणत राहतं. सिंपल. वाय डज एव्हरीवन कीप सेइंग धिस. वाय डज एव्हरीवन कीप सेइंग धिस. घाई करू नकोस. डोंट रश. डोंट रश किंवा डोंट हरी. माझ्या बाजूला बस. सिट बिसाइड मी. सिट बिसाइड मी किंवा सिट नेक्स्ट टू मी. दोन्हीपैकी कोणता एक बोला. मला तुझ्याशी बोलायचं आहे. तुम्ही म्हणता की मला तुझ्याशी बोलायचं आहे. आय नीड टू टॉक टू यू. आय नीड टू टॉक टू यू किंवा आय वॉन्ट टू टॉक टू यू किंवा आय वॉन्ट टॉक टू यू. जे खायचं आहे ते खा. ईट व्हॉट यू वॉन्ट. ईट व्हॉट यू वॉन्ट किंवा हॅव व्हॉट यू लाईक. हॅव व्हॉट यू लाईक. दोन्हीपैकी एक यूज करा.
मला अजून पण माहित नाही. तुम्ही म्हणताय की यार मला अजून पण माहित नाही. आय स्टील डोंट नो. आय स्टील डोंट नो किंवा आय डोंट नो यट. कोणताही एक सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. आय होप गाईज ही सगळी सेंटेन्स तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहेत आणि तुम्ही ती पाठ सुद्धा केली असणार आहेत. गाईज व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.